पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि ओडिशाच्या दौऱ्यावर पायाभूत सुविधा आणि सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुंबईत आयोजित राष्ट्रीय संवादात होणार सहभागी. भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, तंत्रज्ञान आणि परिवहनामधील कृतीशील सहकार्याचा मार्ग प्रशस्त. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं लंडनमध्ये इंडिया ग्लोबल फोरममध्ये प्रतिपादन. प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधांमध्ये कुठलीही त्रुटी न ठेवण्याच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विमान कंपन्या आणि विमानतळांना सूचना. इराण आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आज न्यूयॉर्कमध्ये तातडीची बैठक. ऑपरेशन सिंधू अंतर्गत संघर्षग्रस्त इस्रायलमधूनही भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. तेल अवीवमधील भारतीय दूतावास स्थलांतराची व्यवस्था करणार. राज्यातल्या प्रकल्पांचं भूसंपादन नियोजित वेळेत पूर्ण करत प्रकल्पांना गती देण्याचे आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश. महापालिका निवडणुकांचं वारं वाहू लागल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रमुखांना मराठी माणूस आणि हिंदुत्वाची पुन्हा आठवण आल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका. मुंबई मराठी माणसाच्या हातून जाऊ देणार नाही. महापालिका निवडणुकीच्या काळात मराठी आणि हिंदूंनी सावध राहत एकोपा ठेवण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीला वेग. वैविध्यपूर्ण स्वरूपात योग दिवस साजरा करण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर विविध उपक्रम. 5 वर्षाच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून होणार सुरुवात. सिक्कीमचे राज्यपाल नाथुला किंडीतून या यात्रेला दाखवणार हिरवा झेंडा. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ. नमस्कार. 8:30